तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तो बरेच आलं असं इंटरेस्ट आम्ही शिकणार ना, पण हा छोटासा ब्लॉग असेल. आम्ही कुठपर्यंत जातो राईड करायची म्हणून आलो होतो आम्ही लोक. ते पुढे समोर सध्यावरती आहे विराज, पुढे प्रसून, अक्षय आणि ते बाबू. मला गावाचं विराज आहे आणि विराज सध्यावरती आलेला आहे. सध्यावरती आता आमचं माझ्या माझी इच्छा होती मार्गच होतं काही गावचं. आता छोटासा ब्लॉग बनतोय ह्या कारणामुळे की मी चाललो ना रवलींकडे माझ्या भाषांना जायला. मी मारायला पद्धतीने तयार होता आणि खरं म्हणून होतं माझा का ब्लॉग बनवायचा आज समजत नव्हता. जस्ट ते कसं टाइमपास जास्त टाइम झाला आपल्या ब्लॉग मध्ये. चांगले ब्लॉग आला ना, एकविरीला गेलो होतो, एकविरीचे ब्लॉग बनले पण काही कारणास्तव ते एडिट होत नाही. कारण सध्या जे एडिटिंगचा सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम मला व्हायला लागला. त्यामुळे मला एडिटिंगलाही कंटाळा यायला लागला. त्याच्यामुळे एक हा एक नॉर्मल ब्लॉग आहे. आले तर करत पद्धतीने आम्हाला आरोग्याचं दिसत नाही, दिसत नाही एकतर आरोग्य तिकडे आता बघू कुठपर्यंत काय करायचं ते टाइमपास म्हणून राईड आली खूप जायचं जायचं रोजला अजून काल इंजाय वगैरे आलेले इंजाईला घेऊन आले. तर मला माहिती नाही माझा आवाज नीट रेकॉर्ड होतो का नाही, कारण रेकॉर्डिंगचं रेकॉर्डिंग हा नवीन सेवा आवडला जातात. कोणी प्रश्न थोड्या वेळात थांबून पाहतो तर हा सेवा एकदम कोणता आहे कार्बोरेटमध्ये पक्षीचा कळला कोणती नवीन मशीन आता हातात आलेली होती. हा खेळा जे खेळ आहे ते ऍक्च्युअली खूपच भारी. या खेळाला चालवायला मला जी मजा येते ना ती मला सांगू शकत नाही. घेतले खेळणं मी मला त्याच गोष्टीसाठी. म्हणजे आता आरोग्याने थोडेफार फिल्म्स घेतलेले आहेत, थोडेफार व्हिडिओ काढलेले आहेत, तर बघूया. आणि त्यात दुसरी गोष्ट निघालो या पण कामासाठी की आज प्रसिंगसाठी थोडं असं म्हणजे प्रसिंगचं चाललंय असं की मला त्याला गाडी घ्यायची इच्छा आहे. तर आमच्या सगळ्यांकडे गाड्या आहेत. ते दुसरी गोष्ट तेच एक असं आहे की त्याच्याकडे आमच्या ग्रुपमध्ये गाडी नाही. बाकी आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक 90 म्हणजे आम्ही 6-7 जण ग्रुपमध्ये आहेत. तर आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांकडे गाड्या आहेत, त्यांना सोडलं तर. आणि रेणूकडे तर गाडीचा काय प्रश्नच येत नाही, कारण तुझी माझी गाडी ती तुझी गाडी कोणती नवीन अशी दुसरी वेगळी घेणार नाही आम्ही त्याच्यात. जर तुझी इच्छा इन फ्युचर कधी झाली गाडी घ्यायची तर तुझ्या मी गाडी घेऊन जाऊ, तर तुझ्या इच्छा म्हणजे ती तुझ्या हिशोबाने स्वतः घेऊ शकतो, त्याचाही काय प्रॉब्लेम नाही. बाकी असं तर रोड असं मर्यादित चालते आणि लोक तिथे मला बॅक साईडला दिसतही नाही. बाकी दुसऱ्यांना आरोग्यात आम्ही तिथे आलोय की ब्लॉग बनवायचा होता. ब्लॉगला सुरुवात भेटत नव्हती की त्याच्यामुळे आम्ही लोक जस्ट आरोग्यातनं टाकूया असा विचार करून आम्ही लोक आरोग्यातनं आलेलो. बाकी पेट्रोल वगैरे भरलं काय येताना 2-3 शहरं फिरले आम्ही लोक. जसं KTM मध्ये गेलेलो,
त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये पण गेलो, KTM मध्ये गेलो, अजून होंडामध्ये बघितली. होंडामध्ये जी विराटची गाडी आहे ती आम्ही होंडामध्ये बघितली होती त्याच्यासाठी प्रसिलसाठी. प्रसिलला ती गाडी कम्फर्टेबल थोडी नाही वाटत त्याच्या हिशोबाने, कारण त्याला सध्या तरी त्याला KTM आवडलेली आहे असं म्हणायचं तर. तो बोला का मला KTM आवडली म्हणून. तो बोलत असं की मला KTM आवडली म्हणून. आता अरे हे लोक कुठे राहिले मला काही समजून झालं. त्याच्यामुळे मी ते पुढे साईडला थांबतो आणि जरा तोंड दाखवतो, कारण मी अजून ब्लॉगची सुरुवात केली तर मी तोंड दाखवलेलं नाहीये आणि मला हे लोक पण बॅक साईडला दिसत सुद्धा नाहीये. बाबू दिसला पुढे, हा इथे बाबू आलेला आहे. बाबू, बाकी हे लोक मला बॅक साईडला दिसत नाहीत. बाबू पुढे चालत चाललाय पण काय ते माहिती नाही. पुढे दाखवतो तुम्हाला मी माझं तोंड. तर असं आहे असं कारण बाबू थांबला थांबायला थोडीशी स्पेस आहे जरा सांगायची. हा नको, आता माझं तोंड दाखवतोय मी तुम्हाला. माझ्या चेहऱ्याची अवस्था बघू शकता आता काय आमची अवस्था आहे ती. ही छोटीशी राईड होती आमची. माझी काही इच्छा नव्हती राईड करायची. मला जायचं तर बहिणीकडे, माझ्या भाच्यांना घेऊन यायचं आहे मुळात. सो आम्ही लोक तिच्यासाठी निघालो होतो. तर निघता निघता आता आम्ही लोक सगळेच निघालो आहे. मी, अक्षय, प्रसिल. मी कॅमेऱ्यामध्ये पण हे सांगितलं आहे, गाडीवरती सुद्धा हे बोललो आहे मी. पण आता सध्या कसं झालं आहे, हे लोक थांबलेत पाठीमागे आमच्यासाठी. पाठीमागे म्हणजे ते कोणतरी त्याचा अक्षयचा रिलेटिव्ह आहे तिकडे, तो गेला आहे. म्हणजे आम्ही लोक इथे त्यांची वाट बघतोय सध्या. की हा वेनम हा तुम्हाला खेळणा दाखवायचा होता. हा खेळणा तुम्हाला मी शो करतो जरा. सो हा आहे तो खेळणा, म्हणजे हे ते खेळणं आहे जे खेळणं मी घेतलं आहे. हा तिचा व्ह्यू आहे. हे आपल्याला ही आपण ऑफिशियली आपली स्वतःची आहे एक्सपल्स 200. आणि हिला घ्यायच्या मागचं कारण हेच आहे की माझं हे स्वप्न होतं, त्याच्यामुळे मी हिला घेतले. पाठीमागे तिथे बाबू उभा आहे आणि हे लोक कुठेतरी थांबलेत तिथे पुढे. आता हे लोक येतील. हे लोक तर कुठं किती वेळ लागते यांना काय माहिती नाही. आम्ही लोक इथे त्यांची वाट बघत थांबलो. की छोटीशीच राईड आहे, मजा मस्ती करायला आलो आहे. जास्त काय आम्हाला टाईमपास नाही. आम्हाला लास्ट टाईम आम्ही इथं रील काढल्या होत्या तर रील आमच्या थोड्या फेमस झाल्या. बाकी इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इंस्टाग्रामची ID मी खाली टाकेन थोडं याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. आणि छोटासा एकदम छोटीशीच राईड आहे. आम्हाला टाईमपास करायचा होता म्हणून आम्ही लोक आलो. इथे कॅमेरा, इथे गाडीला हेल्मेटला कॅमेरा आहे. इथे बाबूची गाडी आहे, इथे बाबू आहे. आणि जरा थंबनेलसाठी फोटो घेतो आता मी. लोकांचे काय चालू चालले ते बघा तुम्ही जरा. असं वाटतं छत्री घ्यायला छत्री खुश एकदम आहात मेरी जान. आता छोटा काश्मीरला जायचं ठरतंय. काय तो साहेबांना थम्सअप प्यायचं, छोटा काश्मीरलाच जायचं. छोटा काश्मीर आणि थम्सअप छोटा काश्मीर छोटा काश्मीर. आणि मला रस्ता माहिती नाही परत. एवढ्या वेळा आरोग्य मी जेवून गेलो तरी मला रस्ता माहीत नाही, मला रस्ता माहीत नाही असं दरवेळेस होतं. ए बाबू ब्लॉगिंग करतोय, बाबू ब्लॉग बनवतो. काही संधी नाही आलेली. काय उद्योग म्हणजे इतका मोठा करतात ना. कुठं आहे पण
ते वरती तो आता मला लक्षात नाही त्याचे आणि ती तिथे थांबूया आपण तिथे थोडंसं थांबूया कारण आय थिंक हा 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 बॅक साईडला हा जो वरची रस्ता आहे तो हा छोटा काश्मीरचा रस्ता आहे आणि मला हे लोक कुठे दिसत नाहीयेत. आपण मला ना असं म्हणायचं होतं मला कॅमेरा चालू केल्यावरती त्या कॅमेऱ्यामध्ये काय बडबड करावी हे तुम्हाला सुचत आहे आणि एवढे काही वरती चढले का मला वरती जावंच लागणार आहे. मला वाटतं की इथे टर्नला जर असं इश्यू होतो असं वाटतं मला. आपण मस्त विकासात सिंपल असं टर्न घेतलेलं आहे. मी टाकली पुन्हा रॉंग ते जायला लागते ते वरती आहे छोटा काश्मीरचा रस्ता छोटा काश्मीर छोटा काश्मीरला यंदा काय एवढं माहिती नाही आफ्रिकनमध्ये छोटा काश्मीर आहे म्हणजे आम्ही लास्ट टाइम जाऊन आलेलो आहे छोटा काश्मीरला म्हणजे आमचे आम्ही लोक पुढे आलो होतो त्यावेळेस तुम्ही असं म्हणत होतो ब्लॉग थोडा बनवला होता पण असं काय नव्हतं की मला ब्लॉग उत्तर एडिट करायला कंटाळा येतो किंवा ते एडिट करायला कंटाळा जरी आला तरी अर्धे असे फॉर्मॅट होऊन जातात माझ्याकडनं का माहिती नाही. आता गाड्या कुठे लावायच्या मी तर बोलतो खाली गाडी टाकली असती काय अरे मी थांबलो का नाही ते बसवायला आला मला रस्ता माहिती नव्हता म्हणून मी थांबलो होतो. अरे मग गाड्या कुठे उभे करायचा अरे हा पनवतीला का आमचा कुठे गाडी आहे मला प्रसंगला गाडी बाहेर उठलाय मला जागा भेटली मी गाडी लावतो इथे सावळी लोकांना ते उभी आली पाहिजे. इथं गाडी उभी आहे इथं गाडी मी उभी केली आणि मोबाईल ठेवला मी परत गाडीला ठेवलेला आहे. माझ्याकडनं हे मागच्या 15-20 दिवसांपासून सतत असं होतं की मी मोबाईल जेव्हा स्टँडला लावतो तो माझा मोबाईल मग तिथे स्टँडलाच अडकून जातो आणि मी तो घ्यायचा दरवेळेस विसरून जातो. छोटा काश्मीरला थांबलोय. आवाज पण आला असेल ना आपल्या ब्रिज खालचा भूम भूम हा आला असणार आरामात. तिथं व्हिडिओ बघताय जरा कॅमेरा 190 ह्या गाडी दाखवतो. कोणती गाडी आहे दाखव. सेम याच्यामध्ये 1K अरे पण ती पण 200 cc नाही ती 190 आहे ही पूर्ण थोडी 200 cc आहे. हा किती बोलला मग 186 बोलला ना 84 बोलला 184 कसले 184 गाडीचे माझी न्यू वर्जन बघितलं ना हा तो 184 बोलला पळते. ह्याची जी गाडी आहे विराजची याच्यामध्ये 2 नवीन व्हेरियंट आले म्हणजे 2 कलर व्हेरिएशन आले आहेत नवीन. त्याच्यामध्येच आमचा विचार चालला होता प्रसिद्धला त्याच्यामधली एखादी बघावी आणि हा आता दाखवत होता ती
180 190 ना रे, ती 190 ती अजून लॉन्च झाली नाही असं मला वाटतं. नाही लॉन्च झाले येते. बाकी आपल्या मिशा कशा आहेत? लोणावळ्याच्या ब्लॉगमध्ये नव्हत्या, या ब्लॉगमध्ये आहेत. गरजा शाबास. लोणावळ्याच्या ब्लॉगमध्ये आपण सोलवाटलेलो होतो आहे ना. मी पण तू पण होतं का? सोलपाटलेलो होतो मी तेव्हा पण. आता जरा ओके होतं. इथे चहा आले, चहा इथे चहा आणि इथे वडापाव. एक वडापाव खाण्यासाठी आम्ही सगळं एवढं लांब आलोय फक्त वडापाव खायला. अरे कॉलनीत भावडा 25 झाला. हा ना भाई, 15 रुपये 20 रुपये डायरेक्ट 25. किती घनिष्ठ डिस्कशन असेल ना या लोकांचं की भाऊ वडापाव. अरे कधी पण 25 रुपये झाला. गर्दी असते वजे असते. आम्ही जरा आता वडापाव खातो, त्याच्यानंतरला तुमच्याशी किरण बोलतो. किरण आहे, कोण आहे? किरण आहे ना, किरण आहे. थांबे, इथे दे, इथे दे, इथे दे, इथे. काय करतोय? कॉल लावलाय? काय लावलंय? इथे बघा, इथे व्हिडिओ कॉलवरती कोण आहे? कोण आहे हा? कोण आहे व्हिडिओ कॉलवरती कोण आहे हा? काय बाबा, बसवाला ना लय ओव्हरटेक करत होता म्हणून मी बाबूला बोललो थांब त्याला थांब त्याच्याशी बोल, पकड. बिचाराला आम्ही खूप मिस करतोय. मी तुला हात दाखवला थांब थांब बाबू. सध्या आता सर पहिला वडापाव खाऊया मग बोलूया. चाय प्यायची नवीन स्टाईल, मोबाईल आडवा कर. चायची नवीन स्टाईल. वडापावला चटणी लावतायत तर चाय पडतोय त्याच्यावर बघा. माझीच चहा पडले जर पकड. तुला काही भेटणार नाही दुसरी चाय. खाऊन पिऊन झालेले आमचे आणि आपण निघालेलो आहोत मला बंद करायचं दिसत आहे. आता कारण मला किडनॅपिंग करणार आहे वाटरची. वाटरचं आपण किडनॅपिंग करत आहे जातो आहे. माझ्याकडे 2 किडनॅपर होते. काय पहिला किडनॅपर राईडला मजा आली. फॅमिलीसाठी एक मस्त असा फोटो काढलेला आहे. थोडं गेला एडिट वगैरे करतो तो फोटो इंस्टाग्रामवरती सुद्धा मी अपलोड करू शकतो. अशा पद्धतीचा फोटो ते बाकी एकदम फोटोशूट आम्ही एवढं काय फोटोशूट केलं नाही. मी तुला माझ्या गाडीचे फोटो वगैरे काढले कारण गाडीचे फोटो एवढे भारी येत होते ना. त्यांनी गाडी खाली टाकली. आपली गाडी ऑफ रोड येऊन चालू. काही प्रॉब्लेम नाही गाडी काढायला. खासले ते आपल्या रेमन आता इकडनं कुठं जायचं लेफ्टला. कुठून टाकतो भाई सामने देख. काय होतं
वरती जाण्याचं समोर रस्त्याला मागे दिसतं आता पायच कुठे मध्ये माहिती पाय लय असेल झालेलं. मला असं वाटतं की मला पाय टेकणारच नाही जरा पण टेकला नका मला पाय कुठून नसेल लाडा काय नाही. कुठून गाडी काढतो बाबा असा तिथे आम्हाला जायचं तिथे राम साईडने आणलं असं मला वाटतं सध्या. त्या कातरी आता हा इथे नवीन प्लेस आहे. ए 2 मिनिट राम एक टायमाला. A few moments later. आता आम्ही या दोघांना घेतलोय माझ्या 2 भाषांना घेतलं. एक पाठी बाबूच्या पाठी आणि एक अक्षयच्या मध्ये बसलं. अक्षयच्या पाठी बसवलं आणि त्यांच्या बॅगा आम्ही लोकांनी इकडे सुद्धा बॅगा डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणजे एक बॅग विराजकडे, एक बॅग माझ्याकडे, एक बॅग माझ्याकडे, एक बॅग आणि एक बॅग विराजकडे. आणि आपला एक खर्च वाचला आता सध्या असं म्हणायचं. कारण जे 10 लाईट्स आपल्याला जे एक्स्ट्रा फॉग लाईट्स लावायच्या होत्या त्या भाऊजींकडून आपल्याला फुकटात भेटलेल्या आहेत मस्तपैकी. म्हणजे भाऊजींना भाऊजींनी घेतल्या होत्या, तर भाऊजींना लावायचे नाही तर त्याच्यामुळे भाऊजींकडनं मी ती घेतलेली आहे एकदम पद्धतशीर. तर मला काही टेन्शन नाही. भाऊजी मला त्याच्याबद्दल मला काहीच टेन्शन नाही. मला लावची भेटलेली आहे. त्याबद्दल लावायला एवढं खाली लावायचं तर पुढे लावायचं. भाऊजी गेले तर पुढे लाव म्हणून लावायचं एवढं तेच मला विचार करायचं. पण लावायचा कधी कुठे हे नंतर वेगवेगळे बघू आपण. 1-2 दिवसामध्ये किंवा पुढच्या संध्यापर्यंत जर बायचान्स वगैरे भेटला जर आलं तर पुढच्या संध्यापर्यंत तो 10 लाईट मी लावून टाकेल. कारण माझं पण अजून कन्फर्म नाही मला ती लाईट कधी कशी लावायची. कारण माझा विचार चालला होता गाडला लावायचा. पण गाडला जर लावतो तर आपला गाड आहे बाहेर आणि आपल्या गाडच्या हिशोबाने तर मला ते खूपच असं म्हणजे हा तो गाड ते खूप बाहेर आहे माझा गाड. त्या हिशोबाने मला ॲडजस्ट तर करावं लागणारच आहे की नक्की कुठे लावायचं तो आणि कसं लावायचं ते. आपल्याला आला ना
आपल्याला काय होणार असं लोकांना शिवाय येतं तोंडामध्ये भाऊ ट्रेनवरती नाचतो काय बघा वाटत बघा सगळं परवा नाही तो आमच्या पण परवा नाही आणला साहेबांना लेफ्ट करायच्या फोनवरती बोलत कानात हेडफोन घाला तुम्हाला नाही जमत तर काय दुसरं करा कुणाची नावच समजाव्या हे रावडे साईड मध्ये तरी नाचलेलं वाटत आहे कोणत्या पद्धतीची ड्रायव्हिंग असते मला समजत नाही ड्रायव्हिंग जर कोणत्या पद्धतीचे रोड क्रॉस करणार ते पण मला समजत नाही आता थोड्या वेळातच घरी पोचू मग आता मी ब्लॉग इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा पुढे भेटू आपण अशाच कोणत्या ना कोणत्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन्स येत राहतील बाकी भेटू आपण अशात पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय